तर आणखी एक मोठी बातमी. उबाठाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसानिमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. काल आष्टीकर यांचा वाढदिवस होता आणि त्यांना अमित शहा यांनी फोन केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केलेला होता. त्यामुळे चर्चा रंगली आहे. काल आष्टीकर यांचा वाढदिवस होता आणि या निमित्तानं अमित शहा यांनी आष्टीकर यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार आहेत. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांच्याकडे. मुजीब, अमित शहांचा फोन, आष्टीकरांना काय चर्चा? निश्चितच चर्चा तर होणारच आहे, कारण की आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे जे केंद्रीय नेते असतील भाजपाचे किंवा राज्यातले, ते सातत्याने सांगत आहेत की उबाटाचे जे खासदार आहेत निवडून आलेले ते आमच्या संपर्कात आहेत. आणि अशातच जेव्हा काल आष्टीकरांचा, जे उबाटाचे हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांना थेट अमित शहांचा फोन येतो आणि ते वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांना विचारतात की तुमचं वय किती आहे. ते हसून सांगतात की माझं वय आता सध्या 54 झालेलं आहे. ही 16 सेकंदाची क्लिप आहे. ही प्रचंड अशी सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे. मात्र याची चर्चा खूपच जास्त होती. आता साधारणतः असा प्रश्न विचारला जातोय की वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये नवल काय. मात्र आता आपण पाहू शकतो की 500हून अधिक खासदार देशभरामध्ये, आणि मग अमित शहांना इतका वेळ थोडंच की ते प्रत्येक दिवशी प्रत्येकाला दोन तीन खासदारांना शुभेच्छा देतील. खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खासदारांवरती लक्ष ठेवून त्यांनी शुभेच्छा दिल्या का, त्यांच्याशी ते जवळीक साधण्याचा प्रयत्न भाजप करते का, अशा पद्धतीच्या एकंदरीत चर्चा देखील रंगलेल्या आहेत. कारण की मागच्या अनेक वेळा आपण पाहिलं की जे काही विधेयक वगैरे असतात त्याच्या काळामध्ये त्यांना अधिकच्या खासदारांची गरज असते. त्यामुळे की काय यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न भाजप करते की काय, अशी एकंदरीत चर्चा या फोनवरून रंगलेली आहे. मुजीब, धन्यवाद या माहितीसाठी. अमित शाह, नमस्कार सर. जी जन्मदिन की शुभकामना. जी थैंक यू सर, थैंक यू वेरी मच. कितने साल के हो गए सर 54 लग गया, 54. चलिए बहुत बहुत शुभकामनाएं. जी थैंक यू सर, थैंक यू. तर तिकडे जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप पक्षप्रवेश हा लांबणीवर पडलाय. काही दिवसांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि यात जालना महानगरपालिकेची निवडणूक होणार असून मागच्या टर्मला पालिकेवर गोरंट्याल यांची एकहाती सत्ता होती. त्यामुळे महानगरपालिकेत 50% जागांसाठी गोरंट्याल आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे शहराध्यक्ष भास्कर दानवे आणि गोरंट्याल यांच्यात अद्याप एकमत झालेलं नाही. दरम्यान काल गोरंट्याल यांनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. गोरंट्याल यांच्या संदर्भात काय अपडेट रवी? आपण जर बघितलं तर जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मात्र त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो लांबणीवर पडलेला आहे. मंगळवारी ते पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा जी आहे ती सुरू झाली होती. मात्र आगामी काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 50% जागांच्या मागणीसाठी गोरंट्याल जे आहे ते आग्रही आहेत. आणि त्यामुळे भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्यामध्ये अद्याप त्यांचं एकमत झालेलं नाही. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो अद्याप लांबणीवर पडलेला आहे. काल भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. वेगवेगळ्या भाजप नेत्यांची ते भेट घेत आहेत आणि चर्चा करत आहेत. मात्र पक्षप्रवेश जो आहे तो होणार आहे, भाजपमध्ये गोरंट्याल जाणार आहेत यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. मात्र अद्याप पक्षप्रवेशांची तारीख जी आहे ती अजून जाहीर झालेली नाही आहे. धन्यवाद रवी या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. कायद्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हे उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेलं आहे. प्रांजल खेवलकरांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यामध्ये अटक झाली. प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी 4 पुरुष आणि 2 महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यावरती प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी म्हणजेच रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलंय. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंचं हे ट्विट. एक्सवरती त्यांनी काय पोस्ट केली आहे बघूयात. रोहिणी खडसे म्हणतायत, कायद्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. जय महाराष्ट्र अशी पोस्ट त्यांनी एक्सवरती केली आहे.
पुढची बातमी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. कायदा सुव्यवस्था आणि वादग्रस्त मंत्री प्रकरणी राज्यपालांशी ते चर्चा करणार आहेत. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांकडून केली जाणार आहे राज्यपालांकडे. आज ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. राज्यातली कायदा सुव्यवस्था आणि वादग्रस्त मंत्री यांच्या प्रकरणात राज्यपालांशी चर्चा केली जाईल. त्यासाठी उबाठाचे सर्व आमदार राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांकडून राज्यपालांकडे केली जाणार आहे. ऑपरेशन सिंधूरवरती आज संसदेत चर्चेची शक्यता आहे. तर राज्यसभा आणि लोकसभेत तब्बल 16 तास चर्चा केली जाणार आहे. लोकसभेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करतील, तर राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेत सहभागी होण्याची शक्यता. अमित शहा आणि एस जयशंकर हे देखील चर्चेत सहभाग घेतील. दरम्यान हल्ल्याच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. तर ऑपरेशन सिंधूरवरती लोकसभा आणि राज्यसभेत होणाऱ्या चर्चेपूर्वी विरोधकांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. इंडिया आघाडीची सकाळी 10 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत विरोधी पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. काँग्रेसला ऑपरेशन सिंधूरवर चर्चेसाठी सुरुवातीला 3 तासांचा वेळ देण्यात आलाय. यावेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि गौरव गोगोई लोकसभेत सरकारला कोंडीत पकडतील. त्यामुळे ऑपरेशन सिंधूरवरती आज दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार असल्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून सातत्यानं मंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलिसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केलं. ते काय म्हणाले ऐकूयात. आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काम करायचं, तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. योगेश्वर खोटे नाटे, और योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. तर त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही. आणि राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा, तुम्ही काय केलं? प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतातच, म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना. अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं, त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय? तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे, अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते. एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीतील शेतकरी मेळाव्यात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. चुकीचं समर्थन करत नाही, 1-2दा समजावून सांगेन, मात्र इजा झाल्यावर सहन करणार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे कृषीमंत्री कोकाटेंना इशारा दिला. नशिबाने माझ्या बारामतीकरांनी साथ दिली. मी वयाच्या 30व्या वर्षी खासदार झालो. पहिला खासदार झालो, सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झालो. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळी पदं मला मिळत गेली. मी माझ्या भागातल्या जनतेचा विश्वास संपादन केला. ह्यावेळेस 8व्या वेळेला मी तिथं आमदार झालो. कितव्या? 8व्या वेळेला. आणि काही जण म्हणत होते ह्यावेळेस तर तसं काही खरं नाही, पण बारामतीकरांनी दाखवलं 1 लाखाच्या पुढे मला तिथं निवडून दिले जाईल.
1 लाखाच्या पुढं. कधी कधी कुठं काही चुकल्यानंतर पेपरमध्ये टीव्ही मध्ये तुम्ही बघता कोण काय करतंय. चुकीचं समर्थन मी करतच नाही. माझ्याही कुणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे. मी एकदा तुम्हाला समजून सांगेन, 2दा समजून सांगेन, 3दा समजून सांगेन, पण इजा बिजा तिजा झाल्यानंतर 4थ्यांदा मी काही समजून सांगत नाही. हा माझा स्वभाव नाहीये. आणि त्यामुळं जर झोपेचं सोंग घेतलेलं असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही. कृषी मंत्री असताना माझ्यावरती अनेक आरोप झाले, मात्र न्याय व्यवस्थेनं मला न्याय दिला, असं वक्तव्य आमदार धनंजय मुंडेंनी केलं. तसंच शेरोशायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांवरती निशाणा साधला. 200 दिवस मी शांत राहिलो आणि 200 दिवसात मी 2दा मरता मरता वाचलो, असं मुंडे म्हणाले. माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, मी डबल, मी अरे मी नाही, गप होतो. नियतीनं, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. 200 दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची, त्या घटनेतून व्यक्तीची, त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची, आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी 200 दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही, ती मी सहन केलंय. आणि त्या 200 दिवसात 2दा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं. झुक झुक कर सीधा खड़ा हूं मैं, अब झुकने का शौक नहीं. झुक झुक कर खड़ा हुआ हूं मैं, अब झुकने का शौक नहीं, अपने ही हाथों से स्वयं बना. आज सर्व गुणवंत आपण जे आहेत, ज्यांचा सत्कार केलाय, जे इथं आहेत, ज्यांचा सत्कार नाही झाला, आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे गुणवंत आहेत त्यांनी ऐकावं. अपने ही हाथों से स्वयं बना, अब तुमसे मिटने का खौफ नहीं. तुम हालातों की भट्टी में जब जब मुझे डालोगे, तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे, तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं. संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा. संघर्ष आपला कायम है, आखिरी में जीत अपनी है. कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने.